हाय फ्रेंड्स, वेलकम टू आरंभ ब्लॉग्स। मी प्राची तुमच्या सर्वांचं स्वागत करत आहे। आज आपण आलो आहोत बिग वन येथे फ्लेमिंगो पाहण्यासाठी। हा त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे, याच्यावर कॉल करून तुम्ही आधी देखील बुकिंग करू शकता, कारण त्यांच्याकडे 3च बोट आहेत। इथे येऊन जर बुकिंग केली तर तुम्हाला थांबावं लागतं। प्रत्येक राईडला ते 1 तास देतात, तर तुम्ही आधीच बुकिंग केली तर तुमचा नंबर हा लवकरात लवकर लागेल। तुम्हाला जास्त वेळ करावा लागणार नाही, कारण बोट एकदा पाण्यात गेल्यानंतर ती पुन्हा येईपर्यंत तुम्हाला वाट पाहावं लागतं। आयराची ही पहिलीच वेळ आहे बोटिंगची। ती खूप एन्जॉय करत आहे, तिला खूप वेगळं दिसत आहे। सर्वकडे पाणी वगैरे, पक्षी उडत आहेत। फ्लेमिंगो अजून खूप आतमध्ये आहे, तिथे जाईपर्यंत वेळ लागतो। तोपर्यंत आम्ही आयराबरच एन्जॉय करत होतो। तुम्ही पाहू शकता सगळीकडे पाणीच पाणी दिसत आहे। हा उजनीचा जलाशय आहे। लहान मुलं हे सर्व फार एन्जॉय करतात, त्यांना असं काहीतरी दाखवायलाच हवं, कारण लहान मुलं आजकाल तुम्ही पाहत आहात नेहमी मोबाईलमध्येच असतात। त्यांना असं काहीतरी बर्ड्स वगैरे दाखवलं तर त्यांना खूप आवडतं। आणि मी तर म्हणते मोबाईलपासून जर दूर करायचं असेल तर अशा ठिकाणी लहान मुलांना नक्की आणा। या ठिकाणी तुम्हाला आयरावरूनच कळेल की किती ती एन्जॉय करत आहे। एकदाही तिने मोबाईल मागितलेला नाही आहे, तशी तिला फारशी सवय नाही आहे, पण दिला तर ती खेळत बसते त्याच्यासोबत। पण इथे तिने एकदाही मोबाईलकडे पाहिले नाही आहे, ती आजूबाजूला सगळीकडे पाहत आहे। इथे मोटार बोट आहे, त्यामुळे त्याचा आवाज तिला इरिटेट करत आहे थोडंसं, त्यामुळे ती सारखी मागं बघत आहे। पण इतकं छान ती सर्व पाहत आहे ना पक्षी, आणि एन्जॉय करत आहे फुल। यापुढे थोडेसे पक्षी दिसायला सुरुवात होतात। मी पक्षी म्हटले कारण फक्त फ्लेमिंगोच नाही, तर ते सांगत होते की इथे 150 ते 200 वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी येतात। या ठिकाणी हे सर्व पक्षी फार दूर आहेत, जवळ गेले तर उडून जातात। जर तुम्हाला हे सर्व पक्षी पाहायचे असतील तर मी व्हिडिओच्या शेवटी त्यांचे काही फोटोज नक्कीच दाखवेन। एका बोटीसाठी ते 1000 रुपये चार्ज करतात, आणि शेअरिंगमध्ये जर बोट घेतली तर 750 रुपये आहेत। सकाळी 6 वाजल्यापासून बोटिंग सुरू आहे, दिवसभर बोटिंग चालते। सकाळी आणि संध्याकाळी खूप सारे बर्ड्स या ठिकाणी दिसतात। आम्ही नेमकं दुपारच्या वेळेस या ठिकाणी पोहोचलेलो आहे, त्यामुळे थोडे कमी पक्षी आम्हाला इथे पाहावयास मिळत आहे। पुढे आहेत खूप सारे, ते म्हणता येते, तर आपण तिकडे जाऊन पाहूयात। आता इथे पुन्हा आयराचा खेळ सुरू झालेला आहे। तिला एका बोटमध्ये शांत बसवायचं म्हणजे खूप कठीण आहे, त्यामुळे आम्ही सारखं तिचं असं काही ना काही करून मनोरंजन करतच होतो। खूप मस्ती करते ती, आणि तिचं असतं की सगळ्यांनी माझ्या मस्तीमध्ये इन्व्हॉल्व व्हायचं। पप्पा तिला बर्ड्स दाखवत आहेत, आपण पण पाहूयात पप्पा तिला काय दाखवत आहे नेमकं। अरे वा, इथे खूप सारे बर्ड्स आहेत। यांचे पिक्स तुम्ही व्हिडिओच्या शेवटी नक्की पहा, खूप सुंदर आहेत सर्व पक्षी। कॅमेऱ्यामध्ये हे क्लिअर दिसत नाहीये, समोर खूप छान दिसतात। लहान मुलांना असं 1 तास बांधून ठेवणं खूप कठीण असतं। 1 तास ती या एका बोटीवर इतक्या वेळ बसणं खूप कठीण आहे, त्यामुळे ती खूप बोर झालेली आहे आता। तिला असं मोकळं फिरायला आवडतं, त्यामुळे ती खाली उतरायचं म्हणत आहे। बोटीत देखील थोडं पाणी असल्यामुळे खाली सोडता येत नाही आहे तिला। हे समोर पहा किती छान दिसत आहे हे सर्व। या ठिकाणी पुन्हा खूप सारे पक्षी दिसत आहेत। हेच आहे बिग वनचं सौंदर्य। वेगवेगळ्या देशातून आणि वेगवेगळ्या राज्यातून या ठिकाणी पक्षी येतात। नोव्हेंबरपासून ते मार्चपर्यंतच्या कालावधीत खूप सारे पक्षी या ठिकाणी येतात, पण म्हटलं जातं जानेवारी फेब्रुवारीमध्ये पाहण्यासारखे असतात। त्यांचा काउंट जो आहे जानेवारी फेब्रुवारीमध्ये जास्त असतो। जे बर्ड लवर आहेत किंवा ज्यांना बर्डचे फोटो काढायला आवडतात त्यांनी तर या ठिकाणी यायलाच हवं, कारण या ठिकाणी खूप सुंदर बर्ड्स आहेत, खूप रेअर आहेत, असे कुठेही पाहायला मिळत नाही। ते खास बिग वनमध्येच येतात, कारण या ठिकाणी त्यांच्यासाठी पोषक वातावरण आहे, आणि त्यांना जे खायला आवडतं ते सर्व गोष्टी या ठिकाणी अवेलेबल आहेत, त्यामुळे ते इतक्या दुरून बिग वनमध्ये येतात। येथील लोक तर तुम्हाला सांगतच असतात की बर्ड्सला खायला काही टाकू नका, त्यामुळे काय होतं पाणी देखील खराब होतं, आणि तुम्ही जे खायला टाकणार आहात त्याची काही गरज नाही, कारण बर्ड्सला जे आवडतं ते सर्व ऑलरेडी तिथं अवेलेबल आहे। तुम्हाला काही वेगळ्या गोष्टी टाकण्याची गरज नाही आहे पाण्यामध्ये, त्यामुळे पाणी अशुद्ध होतं आणि आजूबाजूचा परिसर देखील खराब होतो। त्यामुळे ट्राय करा इथं कधी आलात तर काही पाण्यामध्ये किंवा आजूबाजूला काही टाकू नका, परिसर हा स्वच्छ ठेवा। आम्ही दुपारच्या वेळेस आलो, त्यामुळे 4च फ्लेमिंगो आम्हाला पाहायला मिळाले, थोडे आतमध्ये गेल्यानंतर ते देखील।
हे वेगवेगळे पक्षी दाखवत आहे मी तुम्हाला या ठिकाणी, कारण मोबाईलचा कॅमेरा इतका क्लिअर नाही आहे की तुम्हाला मी ते फ्लेमिंगो दूर असलेले दाखवू शकेल. तुम्हाला मी थोडेफार पक्षी इथे दाखवत आहेत. या ठिकाणी पाण्यावर पूर्ण पक्ष्यांचा थवा बसलेला आहे. समोरून खूप सुंदर दिसत आहे हे सर्व दृश्य. चला आता निघण्याची वेळ झालेली आहे. तुम्ही व्हिडिओला लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.